मला सांगा, तुमचं असलं मित्र येतं का गावावरनं पुण्याला भेटाय म्हणून यायचं आणि डायरेक्ट पुन्हा म्हणायचं चल घरी आता. त्यात आपण सातारची पोरं चल म्हणलं की लगेच चल म्हणायचं. आमचा अजून एक मेंबर आम्हाला भेटायला यायचा होता, त्यामुळे आम्ही तोपर्यंत म्हणलं आता काय करायचं. मग तोपर्यंत म्हणलं आपण कॅफे मध्ये बसू एखाद्या. म्हणलं तो यायचा चिल मध्ये ना आपण बसायचो मोकार. तोपर्यंत म्हणलं काहीतरी खाऊया आपण. आम्ही तिथं खाऊन दुसऱ्या हॉटेलला गेलो तरी काही यायचं नावच घेत नव्हता आमचा मित्र. फोन केला तर नुसतं एवढंच म्हणायचा, ऑर्डर द्या आलूच, ऑर्डर द्या आलूच. फायनली मग आपला भाव आला तांबे सारखा. लय दिवसात आम्ही भेटलो. त्याचा पण कामाचं व्याप असते त्याच्या मागे, त्यामुळे भेटणं होत नाही. मग सगळ्यांनी आम्ही जेवण करून बराच वेळ गप्पा गोष्टी मारल्या. मग नंतर म्हणलं आपापल्या दिशेनं आपापलं आपण निघूया. मग सगळ्यांना बाय बाय बोलून सूरज शेठ, मी सोनू शेठ आम्ही आपल्या घरच्या दिशेने निघालो. मग दहिवडीत पोहोचल्यावर आपल्या पहिल्या कपिलच्या बेकरीवर गेलो. तिथं कपिलला भेटलो आम्ही सगळीजण. मग तिथनं सोनू शेठ म्हणलं की आपल्याला लग्नाच्या हॉलवर जायचे, काम कुठपर्यंत कसं कसं झालंय बघायला. कारण का तुम्हाला तर मी मागच्या व्लॉग मध्ये दाखवलेलं आहे का की आपल्या मामांचं प्री वेडिंग केलं, त्यांचंच लग्न होतं उद्या. त्यामुळे आम्ही सगळं देखरेख करायला गेलतो कसं कसं काम झालंय. मग उद्याच्याला लग्न असल्यामुळे मग फॉर्च्युनर पण दिलती सजवायला, ती पण सोनू शेठ नंतर घेऊन येत होतं सजवून. मग अशा प्रकारे आमचा आजचा दिवस एंड होतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.